अनदर म्युझिक कॉन्सर्ट अँड अनदर डेथ इन मुंबई. काल वरळी डोम मध्ये क्लॅम कुन्स्टरचा एक आउट वर्ल्ड नावाचा म्युझिक कॉन्सर्ट झाला, जे व्हिडिओ तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर बघत आहात. स्क्रीनवरचे आउट वर्ल्ड या कॉन्सर्टचे कालचे हे व्हिडिओ बघा, जे लोकांनी सोशल मीडियावर टाकलेत आणि ते बघून तुम्हाला शॉक लागेल. कारण काही दिवसांपूर्वी गोरेगावला जो म्युझिक कॉन्सर्ट झाला आणि ज्याच्यामध्ये ड्रग्स कन्झम्पशनमुळे 2 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये वरळी डोममध्ये अशा प्रकारचा म्युझिक कॉन्सर्ट झाला. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा, त्या म्युझिक कॉन्सर्ट्समध्ये हजारोच्या संख्येने लोक तिथे जमा होते. म्युझिक कॉन्सर्टची तिकीट 3000 ते 5000 होती, म्हणजे लाखोचा बिझनेस एका काही घंट्यांमधनं क्लॅंग हा मुंबईतनं करून गेला. पोलिसांच्या सध्याच्या इन्फॉर्मेशनमध्ये हे माहिती पडतंय की हा मृत्यू 35 वर्षाच्या एका माणसाचा आणि तो कार्डियाक अरेस्ट आणि ओव्हर कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलमुळे झाला. जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले तर ह्या पार्टीमध्ये बाहेरून ड्रग्स कन्झ्युम करून आतमध्ये मुलं किंवा मुली शिरल्या असतील ह्याची शंका नाकारता येत नाही. गोरेगावमध्ये जी रेप पार्टी झाली, जिथे इन्व्हेस्टिगेशनमध्ये ड्रग्ज आणि एवढे मोठे मोठे खुलासे झाले, इतक्या लोकांना अरेस्ट या केसमध्ये केलं, त्याच्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये अशा प्रकारचे कॉन्सर्ट्स होत आहेत, ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. पण ह्याच्या आधी असे कॉन्सर्ट्स घेतलेच का जात आहेत? अशा कॉन्सर्ट्सला परमिशनच का दिली जाते? तुम्ही बघितलं असाल की मुंबई पोलीस प्रत्येक हफ्त्याला कुठून ना कुठून जे आहे ड्रग्सचं रॅकेट बस्ट करते, ड्रग्सच्या फॅक्टऱ्या बस्ट करते. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ मुंबईमध्ये ड्रग्सचं कन्झम्पशन जनरेशन्समध्ये वाढत चाललेलं आहे. हे ड्रग्स कन्झम्पशन आणि त्याच्यानंतर असे मोठे मोठे म्युझिक कॉन्सर्ट्स जे सिटीमध्ये अलाव केले जात आहेत. जर तुम्ही स्क्रीन्सवर हे म्युझिक कॉन्सर्टचा वरळी डोमचा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल की काय सिच्युएशन आहे. हजारोच्या संख्येने जर एका ठिकाणी एका जागेवर लोक इकट्ठा होतात तर का तिथे सफोकेशन होणार नाही का? आणि का सफोकेशनमुळे कोणाला कार्डियाक अरेस्ट येणार नाही का? तर याची जिम्मेदारी कोण घेणार? पॅरेंट्स, प्रशासन, पोलीस की म्युझिक कॉन्सर्ट्स? शहरामध्ये होणारे म्युझिक कॉन्सर्ट्स हे लोकांना कळत नाहीये की ही खूप गंभीर बाब आहे. पॅरेंट्सनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं, प्रशासनाने अशा म्युझिक कॉन्सर्ट्सला परवानगी न देणं, तर एक जनरेशन जी आहे आपल्या देशाची, एक जनरेशन आपल्या सिटीची अशा ड्रग्सच्या अभावाला चाललेली आहे. कारण जर असे म्युझिक कॉन्सर्ट्स होणार तर प्रश्नच येत नाही की इथे ड्रग्स कन्झम्पशन आतमध्ये किंवा बाहेरनं, या व्हिडिओमधनं तुम्हाला कळतच असेल की ते होणारच होणार.